नमस्कार, सुस्वागतम, वेलकम. कशा असतील लोक? बरी आहेत ना? चला आपण झटकीपट पालक चिकन बनवूया. ठीक आहे. त्याच्यासाठी सोप्या पद्धतीचं तुम्हाला मी शिकवते. आणि खरं बघायला गेलं ना, माझ्या सगळ्या रेसिपी सोप्याच असतात. माझ्या काय जास्त हार्ड नसतात, पण आणि टेस्टी असतं. तेव्हा सगळ्यांना माहिती आहे, आपण कधीही कोणाला फसवत नाही आणि एकदम सिंपल जेवण दाखवतो. तर सगळ्यांना आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट तुमच्या पाहिजेत मला. ठीक आहे. आणि खूप लोकांनी माझ्या कोणत्या रेसिपी शिकलेल्या आहे, त्यांनी बघून मला पण आनंद होतो. ते मला व्हॉट्सअपला पाठवतात, ताई जसं तू बनवते तसं आम्ही बनवलं, खूप छान लागली. तर नक्कीच तुम्ही हे पालक चिकन पण तुम्ही बनवा. कसं बनतंय आणि कसं नाही तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एकदम टकाटक आणि मस्तपैकी लागणार. आता त्यासाठी काय काय साहित्य आहे, एकदम आपल्या जे घरात आहे तेवढंच. जास्त हावभाव नाही आपल्याकडे आणि जास्त काहीच नाही, एकदम सिंपल. आता तुम्ही बघा, हे आहे आपलं चिकन. 1 किलो चिकन आणलं. हे पालक आणले, थोडीशी कोथिंबीर आणली आणि हे कांदा आहे, 2 टमाटे आहे, लसूण अद्रक मिरची आहे आणि धना पावडर आहे, गावरान मसाला आहे, हळद आहे आणि मीठ आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला ह्या गॅसवर पालक मी धुवून ठेवली. तर ह्याच्यावर मला फक्त 2 मिनटं बिना पाण्याचं पकवायचे. आता बघा, हे 2च मिनटं मी गॅस चालू करते. गॅस चालू करते. ह्याला पाणी तुम्ही टाकायचं टाका, पाणी नसन टाकायचं नका टाकू, पण ह्याला पाणी सुटतं. 2 मिनटात हे होणार. आता तोपर्यंत आपण आहे ना कांदा कापून घेऊया. हे बघू शकता तुम्ही कांदा. आता हे साईडला ठेवते. हे कांदा बघा, आपलं कांदा मी काना कापून घेते. जर तुम्हाला पिसून टाकायचं असेल तर पिसून टाका. ठीक आहे. हे बघा, जेवढा बारीक कापण तेवढं चांगलं असतं. ठीक आहे. हे बघा, आणि मला कांदा बारीक कापायला आवडतो. तर तुम्हाला नसन आवडत आणि तुम्हाला जर वाटत असेल की कांद्याची साहेब असा पण कांदा दिसत नाही माझ्या जेवणामध्ये. ठीक आहे. हे बघा, एकदम पटपट कांदा कापते मी. तर तुम्हाला नसून कापायचं तर तुम्ही बारीक करू शकता कांदा. ठीक आहे. हे बघा, कांदा आपला एकदम बारीक झालेला आहे. हे बघा, आता हे कांदा कापून घेते, टमाटर पण कापून घेते, टमाटर पिसून घेते मी. ठीक आहे. आणि कोथिंबीर कापून घेते. चला, कोथिंबीर कापली. आता हे आपल्याला हे पिसून घेते मी, मिक्सर लावते आणि हे आपल्याला पिसून घेते. ठीक आहे. तर चला 2च मिनटात मिक्सर पण लावून घेऊया आपण. हे बघा, हे आहे मी लसूण अद्रक आणि मिरची हे मी वाटून घेतलं. आता माझ्याकडं फ्रीज आलं ना तर ह्याचा मी पेस्ट करून पुन्हा झालं. आपला हा मिक्सर खूप छान आहे, मस्त आहे. आणि ह्याचं आता मी असं वाटलं, 2 मिनटात मेहनत झाला. आता हे टमाटा आहे. ह्या टमाट्याला मला कापायची पण गरज नाही लागत, पण तरी पण मी कापते कारण याला मिक्सर माझा भारीतला आहे. हे बघा, किती पण ह्याच्यामध्ये टाका तुम्ही, एकदम बारीक निघून जातं. पण मी काय म्हणते, आपली वस्तू आपल्याला वापरायची, तेव्हा आपण कसं पण नाही टाकायचं. तेव्हा आपली वस्तू आपल्याला 4 दिवस जास्त जायची असेल तर एकदम मेहनत. ठीक आहे. तर चला आता आपण बघूया. आता हे पालक हे झालेले आहे. काय झालेलं आहे ह्या पालकाचं तुम्हाला दाखवते. बघा, पालक शिजलेली आहे आणि हे बघा कशी झाली एकदम. ह्याचा आपण गॅस बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं एका ताटामध्ये. ठीक आहे. चला, वापरून लगेच पालक शिजून बघा, अजिबात कसलं पाणी नाही. बघा, पाणी सुटतं उलटं पालकला. हे बघा, एक पालकची गड्डी घेतली, 1 किलो चिकन घेतले आणि हे बघा हे सगळं काढलं. हे बघितलं माझी भांडी कशी आहेत ना, माझ्या चाहत्यांनी मला दिलेली आहेत भांडी. मी खूप प्रेमाने वापरते भांडी, कोणाची पण भांडी म्हणजे हे माझ्या चाहत्यांनी मला पाठवलेली आहेत. तर हे बघा, आपण हे पुसून पण घेऊ. झालं. तर साईडला पालक लागलेला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवतो तुम्हाला. आता हे पालक आहे. हे पालकला असं कापायचं किंवा असं हे करायचं म्हणजे ह्याचं थंड होईल. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे थंड झाल्याशिवाय अजिबात वाटायचं नाही. काय आता मिक्सर आपला खराब होईल. आता हा गॅस आहे चालू केला. हे तेल टाकते मी माझं. ह्याचं कशाचं मी ते कापण्या केलं तर ते तेल टाकते म्हणून जरा हे झाले. बघा, आता हे बघा, ह्याच्यावर आपल्याला हे चांगलं तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे तेल आपलं गरम झालं. ह्या तेलावर आपल्याला काही हे टाकलं काय, ह्याला लसूण अद्रक टाकले बघा आणि थोडीशी मिरची टाकली. हे बघा, हे चांगलं ह्याला परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, एकदम सिंपल आहे. तुम्ही सुद्धा करून बघा, मग तुम्हाला कळेल की स्मिता खरंच खूप छान बनवते. तर आता हे थोडीशी कोथिंबीर टाकते मी तेलावर. हे बघा, हे तेलावर टाकते कोथिंबीर. ठीक आहे.
आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा कांदा टाकायचा आहे बघा. ठीक आहे, कांदा बघा, हे बघा, त्या चांगला कांद्याला भाजून घ्यायचा. ठीक आहे, बघा बघा, कांद्याला चांगलं परतून घ्यायचा. असा चांगला परतून घ्यायचा, मस्तपैकी कांदा असा परतून घ्यायचा. हे बघा, हे कांदा अर्धा कच्चा अर्धा पक्का आहे, बघितलं का. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना, हा कांदा अर्धा कच्चा अर्धा पक्का झालेला आहे, तुम्ही बघू शकता. हे गावरान तिखट आहे बघा, हे काय आहे, गावरान तिखट आहे. ह्याच्यामध्ये सगळं आहे, दालचिनी, इलायची, तेजपत्ता सगळं आहे मसाल्यामध्ये. बघा तुम्ही बघू शकता, आपल्याला काय टाकायची गरज नाही. एवढा मसाला बी टाकला ना तरी पण तुमचं पालक चिकन छान आहे, कारण आपला गावरान मसाला आहे. हे बघा, एवढा छान कलर देतो ना, सांगायला नको. बघू शकता तुम्ही हो काय. आता ह्याचं तुम्ही म्हणसान खरंच मी तर खूप छान शिकवते. आता बघा, हे माझा गावाचा मसाला आहे, मी जे विकते ते मसाला. हे हळद आहे, हे हळद पण आपली खूप चांगली आहे. खूप लोकांनी माझ्याकडून हळद बिळद सगळं घेतलं. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी टाकते, हळद टाकली. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे धनिया पावडर. हे बघा, 1 चमच धनिया पावडर. ठीक आहे, बघा बघू शकता. बघायला पैसे लागत नाही, पण लाईक करत जावा. ज्या चॅनलमध्ये नवीन आजचा तर ह्याला टाकायला विसरू नका. हे बघा, आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिकन आहे, हे चिकन टाकायचे बघा. ठीक आहे, हे बघा, चिकनचे पीस आहेत, ते चिकनचे पीस आपण त्यात टाकणार आहे. ठीक आहे, आता ह्याला एवढं आपल्याला वरती खायचे हे चिकन करायचं. आता ह्याच्यात नमक टाकायचं आहे, मला नमक बाकी आहे. पण हे बघा, बघू शकता. वाव, बघा आता एवढी खुशबू यायला लागली ना, सांगायला काहीच नाही टाकलं. एकदम जर तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तुम्ही आता टाकू शकता चिकन मसाला. माझ्याकडे नाही म्हणून मी टाकत नाही. ठीक आहे, पण काय हरकत नाही, जसं आहे तसं मी बनवते. आपण कोणतीही गोष्ट चांगलीच बनवते. हे आहे मीठ टाकते, लागलं तर पुन्हा टाकूया म्हणून आता जास्त मीठ टाकत नाही. ठीक आहे, आता ह्या मिठाला मस्तपैकी ह्याला असं हलवून घ्यायचं चांगलं. ह्याला चिकनला पाणी सुटतं. हे बघा, आता हे चिकन आहे. आता हे गॅस स्लो करते मी जरा. ठीक आहे, हे बघा, बघायला पैसे लागत नाही. बघा कसं वाटते, चांगलं वाटते आहे का. तर बघायला पैसे लागत नाहीत. आता ह्याला मी झाकण ठेवते. कशाला, ह्या हे बसत नाही माझं, ह्या चिकनला. ठीक आहे, चला. आता हे आपलं पालक मस्त थंड गार झालेलं आहे बघा. तर आता आपल्याला हे आहे ना, मिक्सरमध्ये भांड्यामध्ये घ्यायचे. बघा, मी कसलंही पाणी नाही टाकलं. कशाला, पालक शिजवायला अजिबात नाही टाकलं, पण पाणी सुटतं पालकमध्ये, लक्षात ठेवा. तर आता ह्याला पिसून घ्यायचं. हे टमाटर काढून ठेवले आणि हे आता मी पिसून घेते. बघा, झटकीपट रेसिपी आहे आपली, अजिबात टाईम लागत नाही. जसं मी बनवलं तशी तुम्ही रेसिपी बनवा. एकदम मस्तपैकी हिरवं गार. तुम्हाला मी खूप छान रेसिपी दाखवणार आहे. आता माझे फॉलोअर आज माझ्या घरी जेवायला येणार आहेत. कसं वाटते, छान वाटते ना. तर मी माझ्या फॉलोअरला माझ्या घरी जेवण करायला बोलवलं आहे. खरंच तुम्ही पण येऊ शकता आणि माझ्या हातचं तुम्ही 4 घास खाऊ बी शकता, मला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला माझ्याकडून तर मसाला, हळद, मिरची पावडर हे घ्यायला लागेल. बघा कसं असतं माहिती आहे का. आता म्हणजे जाऊन द्या, तुम्ही ह्याविषयी काय बोलणार नाही. मी तुम्हाला रेसिपी दाखवते, रेसिपी दाखवणार. आता ह्याला आपल्याला खोलून बघायचं आहे. ठीक आहे, चला. आता हे झाकण आपण काढूया. एकदम स्लोवर होतं. आता ह्याला हे पाणी तेल सुटायला लागले का. आणि तेल पण मी कमीच टाकलं. का टाकलं की जास्त तेलकट नको मला. हे बघा, मस्तपैकी चिकनला कलर सुटलेला आहे आणि चांगलं आहे. आता ह्याच्यावर मला आहे ना, ही धनिया टाकायचा आहे बघा. ठीक आहे, धनिया तुम्ही पिस्ताना पण टाकू शकता पालकमध्ये, तर मला असं नाही टाकायचं. आता मला हे थोडंसं गॅस फास्ट करते बघा. हे बघा, बघू शकता. एकदम मी सुकं पालक चिकन बनवणार आहे. जास्त पण सुकं नाही आणि जास्त बी पातळ नाही. हे बघू शकता बघा, एकदम मस्त. बघा कसं वाटते, चांगलं वाटते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टमाटर टाकायचं आहे. ठीक आहे, हे बघा. वाव,
माझ्याकडे चिकन मसाला नाही, पण जसं आहे तसं मी बनवते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण जसं मी बनवून तसं तुम्ही बनवा आणि खावा. मस्त आहे ना, मस्त असणार ना, आणि प्रेमाने जे बनवले ते आहे का नाही. आता ह्याचा मी ताट ठेवते. ठीक आहे, चला आता हे खोलून बघूया आपण. वाव, मस्त पिकी बघा कसं वाटते चिकन. वाव, भारी वाटते ना. बघितलं, भावानं जर प्रेमाने जर आपण कोणासाठी बनवतो ना, ते एकदम मस्त बनवतो. माझी फॅन येणार आहे मला जेवाय माझ्या घरी. तुम्ही पण येणार ना, तर तुम्हाला सुद्धा जेवण खायला चांगलं घालणार. हे बघा, ते चांगलं अजून करून द्या चांगलं. हे बघा कसं वाटतं, चांगलं वाटते ना. त्याला अजून थोडंसं मसाला चांगला पकवून द्या. ठीक आहे, चांगलं वाटतंय ना, चांगलं वाटतंय. मला माहिती आहे तुम्हाला आवडतं. आणि एकदम सिम्पल आहे, काय कुटाणा नाही, काहीच नाही. जे आपल्या घरामध्ये सामान आहे तेच आहे. आता माझ्याकडे चिकन मसाला नाही, मी नाही टाकला. गरम मसाला नाही, मी नाही टाकला. कारण की माझ्या मसाल्यामध्ये गरम मसाला आहे. त्याच्यामध्ये दालचिनी, इलायची, तेजपत्ता सगळं काय आहे माझ्या मसाल्यामध्ये. तुम्ही ते कलर बघू शकता. आणि कसं वाटते तुम्ही नक्की सांगा. आता आपल्याला चावल बनवायचं आहे. ठीक आहे, आता आपल्याला भात बनवायचा आहे. कारण की जे खाणारे येणार आहेत माझ्या घरी ना, त्यांना पण चपाती आवडत नाही. आपण तरीसुद्धा ज्वारीच्या नाही, तांदळाच्या 2 भाकऱ्या करणार आणि थोडंसं भात शिजाय घालते एकदम. ठीक आहे, चला हे आहे आपलं तांदूळ. आता हे तांदळाला मी धुवून घेते. किती छान वाटतात ना भांडी. माझ्या चाहत्यांनी मला गिफ्ट दिलेले आहे आणि मी खूप प्रेमाने वापरते भांडं. बघा, 7 जन्म माझा एक भांडं जाईल, पण आठवण कधी डोक्यातनं जाणार नाही. बरोबर आहे का नाही. चला हे धुवून घेऊया. चला, तांदूळ धुतले आहे. ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतते मी. ठीक आहे, अजून थोडंसं पाणी टाकावं म्हणते. हे बघा, तसं काय लागणार नाही तसं पाणी, पण ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी. हे बघा, ह्याला आता मी गॅसवर ठेवते. ठीक आहे, हे 2 मिनटात. आता मी चिकनसाठी थोडंसं पाणी गरम केले. तसं काही चिकनमध्ये पाणी टाकायची जरूरत नाही, पण आपल्याला मिक्सर धुवायचा बिचा आहे ना, त्याच्यामुळे एकदा. ठीक आहे, तर चला हे आता आपलं चिकनचं आपण बघूया. ठीक आहे, चला आता हे आपण झाकण काढूया. आपलं जेवण तयार. वाव, मस्त खुशबू आल्या, लय भारी. बघा, आपल्या ह्याला चिकनला काय सुटले, आपल्या चिकनला पाणी सुटलेलं आहे. हे बघा, कारण टमाटर टाकल्यानंतर चिकनला पाणी सुटते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तर आता हे बघा, हे आपलं आहे पालक. हे बघा, आता हे पालक मी कमीच टाकलं. तुम्हाला जास्त टाकायचं तुम्ही जास्त टाका. हे बघा, मस्त एक आहे. हा मिक्सर धुवून घेते जरा. आता ह्याला थोडंसं आपल्याला हे करायचं. कसं वाटते तुम्हाला, आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. लाईक करायला मागं पुढं बघत जाऊ नका. ठीक आहे, चांगलं शिकवलं ना तर तुम्ही मला लाईक करत जावा. ह्याला कलर बिलर कसलाच टाकला नाही. तुमच्या डोळ्या दागता मी बघा, तुमच्या डोळ्या दागता आहे. ह्याला कलर कसलाही नाही मी टाकला, कारण जे पण आहे तुमच्या डोळ्या दागता आहे. बरोबर आहे का नाही. कारण की आपण कसलंही बनावट जेवण दाखवत नाही, जे पण आहे ओरिजिनल आहे. हे बघा, चिकन पालकचा कलर कसा वाटतोय, भारी वाटतोय का नाही. आता ह्याच्यामध्ये मला थोडंसं मिक्सरचं पाणी टाकायचं. हे बघा, हे मिक्सर मी धुतलेलं आहे. हे बघा, आता ह्याला मी थोडासा गॅस फास्ट करते आणि ह्याला थोडंसं एक आधा नंतर मी फास्टवर करते. आणि जसं सुलभ होईल ना, म्हणजे उकळी येईल ना, त्याला सुलभवर कमसे कम एक 10 मिनटं सुलभवर ठेवायचं. आपलं चिकन पालक तयार आहे. तर हे बघा, आता ह्याला आपल्याला मी मुद्दाम चिकनचं पालकचं मी आता ह्यात कसलंही तुमच्या डोळ्या दागता महागा घेतला कॅमेरा, का तर कलर टाकला नाही. तुम्ही माझा कलर टाकला आजचा अजिबात नाही. बघा, चाकून बघते. वाव, 1 नंबर. आणि जे माझ्याकडे लोक येणार आहेत ना जेवायला, त्यांच्यासाठी खास बनवलं आहे. ठीक आहे, आणि मी प्रेमाने बनवले, काहीच नाही टाकला. तुम्ही सगळ्यांनी बघितले, एकदम सिंपल आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा.
मस्त आहे, व्हेरी नाईस. आता हे रेसिपी आपली झालेली आहे. कम से कम ह्या रेसिपीला 15 मिनटं स्लोवर ठेवून द्यायची. किती? स्लोवर. तर 15 मिनटानंतर ही रेसिपी एकदम खुसखुशीत चिकन शिजलेलं असणार आणि भात आहे साईडला. तुम्हाला भाकरी संग खायचं तर भाकरी संग खावा. जर तुम्हाला नान संग खायचं असत्याल तर तुम्ही नान संग खावा. चपाती संग खायचं असेल तर चपाती संग खावा. पण रेसिपी नक्की बनवायची. मी काहीच नाही टाकलं, सिंपल जेवण बनवलं आहे, पण प्रेमाने बनवलं आहे. अंगाचा घामघाम झाला आहे, बघितलं का? बघा, घामघाम झाला आहे, कारण की एवढं प्रेमाने लोक माझ्याकडे येतं. बघा माझी किन बघा, पूर्ण अंग माझं भिजलेलं आहे. बघितलं भावांनो का? घामाघम झालेला आहे. पण तरी पण मी प्रेमाने जे बनवते माझ्या चाहत्यांसाठी, मी गरमी बिरमी बघत नाही, कारण की चाहते माझे खूप मला प्रेम करतात. तुम्ही पण माझे चाहते आहेत. तुम्ही पण माझ्या कोणता मसाला घ्या आणि माझ्या घरी या जेवण करायला. तुमचं सहकुटुंब या, मला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? तर चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ. पण थांबा, थोडंसं चिकन तुम्हाला दाखवते. चिकन 15 मिनटानंतर कसं बनतं येते. ठीक आहे? तोपर्यंत थांबूया. चला, 15 मिनटं झालेले आहेत. आता बघूया मस्तपैकी पालक चिकन. ठीक आहे? चला, आता मी गॅस मोठा करते. हे बघा, वाव, हाय हाय, काय मस्त रसा. आहा, बघितलं? काय मस्त एकदम. हे बघा, अजून हे तुम्हाला गाढं करायचं असेल तर थोडंसं गाढं करा. आता मला भातासंग खायचं आहे म्हणून हे थोडंसं मी रस्सा ठेवलेला आहे, पण तरीसुद्धा मी ह्याला आटवणार आहे थोडंसं. बघा, चिकन एकदम मऊ झरत शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता हे गरम आहे, मी तोडू नाही शकत, माझ्या ह्याला पोळण. तर हे बघा आपलं हे चिकन, हे चिकनची रेसिपी आहे, पालक चिकन. कसं वाटते? मस्त वाटते ना? आवडली ना रेसिपी? नक्कीच, मला माहिती तुम्हाला रेसिपी आवडली. वाव, भात पण चांगला एका साईडला होतंय बघा. चिकन कोंबडीचं पीस, काय किती भारी बनले. वा, बघा, हे बघा कसं वाटते. मस्त वाटते ना? फोटो काढला ना? वाव, आता तुम्ही बघू शकता चिकन मस्तपैकी झालेलं आहे. आणि बघायला गेलं ना, मी एवढं चिकन प्रेमाने बनवलं आहे, एकदम सिंपल बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं आहे. कांदा, लसूण, मिरची, धनिया पावडर आणि गावरान तिखट आणि प्रेमाने जे बनवलं आहे, एवढा माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळायला पाहिजे की मी किती खुशीने बनवलं आहे. चिकन बनवलं आहे ना? तुम्ही पण याचा ना चिकन खायला? मला माहिती आहे तुम्हाला चिकन खायचं आहे. अच्छा, तुम्हाला मटण खायचं असेल मटण पण तुम्हाला मस्तपैकी बनवून दाखवणार, एकदम झटकीपट. चला, आता हे अजून एकदा चिकन दाखवलं तुम्हाला आणि व्हिडिओ बंद करू. हे बघा, आता हे खोलते. चिकन एकदम, पालक चिकन एकदम छान झालेलं आहे, मस्तपैकी झालेलं आहे. तर तुम्हाला गाढं करायचं असेल तर गाढं करा. आता मला गाढं नाही पाहिजे, मला असंच पाहिजे, कारण मला भातासंग खायचं आहे. बघा, ठीक आहे? तर चिकन छान बनलेलं आहे, मस्तपैकी बनलेलं आहे. ठीक आहे? आणि बघायला गेलं ना तर मला एकदम आनंद झाला आहे, लय आनंद झाला आहे. सगळ्यांना एक सांगणार आहे माझं की भावानं बहिणींचं, जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि छान छान कमेंट करायला विसरू नका. आता जेवढे माझे फॉलोवर आहेत, जे मला मानतात, त्यांनी कमेंट करायचं ह्या व्हिडिओच्या खाली. मी वाट बघते. ठीक आहे? तुमचं प्रेम हे मला बघायचं, किती लोक मला प्रेम करतात ते कमेंट करणार. ठीक आहे? तर कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करत जावा भावाला आणि व्हिडिओ शेअर करत जावा. तर काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि असंच तुम्हाला छान छान व्हिडिओला बघायला फॉलो करत जावा. ठीक आहे? तर पालक चिकन कसं वाटलं? झटकीपट. ठीक आहे? तर चांगलं वाटत असेल तर नक्की लाईक करत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा. आता आपल्या घरी कोण येत आहे ते तुम्हाला सांगते. आपल्या घरी तुम्ही ओळखतात त्या ताईंना, तर त्यांचे मुलासकट ते येणार आहे माझ्या घरी जेवायला. तर म्हटलं ठीक आहे, या तुम्ही, मला काही प्रॉब्लेम नाही. तर मी त्यांना स्वतःहून बोलवलं, तर ते आपण म्हणलं ठीक आहे येते म्हणले. तर तुम्हाला पण यायचं असेल माझ्या घरी जेवायला तर नक्की या. पण तुम्ही मसाला घ्या, हळद घ्या, मिरची घ्या. आणि ज्यांनी माझ्याकडून मसाला घेतलेला आहे त्यांनी पण या. आणि ज्यांनी नाही घेतला त्यांनी तुमच्या घरी मला जेवण करायला बोलवा. ठीक आहे? कसं वाटते? ऐका नाही मला डोकं.
कसं आहे, बरं आहे ना? चला मग लाईक करायला विसरू नका, मला बघू नका नका नका. टकामका 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 लाईक करा. तुमची काकी आहे मी. हां, बाय बाय, लव यू.